ठक्कर बाजार येथे रिक्षाचालकाकडून प्रवाशाला मारहाण। नाशिक जिल्हा कायद्याचाच बालेकिल्ला। नाशिक ठक्कर बाजार रिक्षा मारहाण व्हिडिओ प्रकरणात पोलिसांचे स्पष्टीकरण। नाशिक शहरातील ठक्कर बाजार शासकीय जिल्हा रुग्णालयासमोरील रिक्षा स्टॉपवर एका प्रवाशाला रिक्षाचालकाकडून मारहाण झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। या प्रकरणाची मुंबई नाका पोलीस ठाण्याने तात्काळ दखल घेत 2 संशयितांना ताब्यात घेतले आहे। पोलिसांच्या चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार व्हायरल झालेल्या व्हिडिओतील रिक्षाचालकाचा किंवा रिक्षाचा त्या घटनेशी काहीही संबंध नाही। प्रत्यक्षात मारहाण झालेला प्रकार हा पूर्णपणे वेगळा आहे। एका फिरस्त्याने शौचालयाजवळ असलेल्या लहान मुलाला अश्लील अपशब्द बोलले। मुलाने हा प्रकार आपल्या वडिलांना सांगितला। शेजारी असलेल्या शौचालयातील कामगाराला ही माहिती दिली गेली आणि त्यानंतर फिरस्त्याला त्या मुलाचे वडील आणि शौचालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मारहाण केली असा प्रकार समोर आलाय। त्यामुळे रिक्षाचालकाकडून प्रवाशाला मारहाण झाल्याचा दावा पूर्णपणे चुकीचा असल्याचे मुंबई नाका पोलिसांनी स्पष्ट केले। ताब्यात घेतलेल्या दोन्ही संशयितांनी पोलिसांच्या समोर नाशिक जिल्हा कायद्याचाच बालेकिल्ला अशी घोषणा दिल्याचेही समोर आले आहे। मुंबई नाका पोलीस ठाण्याची तत्पर कारवाई। व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी तात्काळ चौकशी सुरू करून घटना उघडकीस आणली आहे। स्टार न्यूजसाठी जाकीर शेख, नाशिक।